जय हिंद मित्रांनो, एकंदरीत पोलीस भरतीची ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आता मुलांना प्रश्न पडलाय की सर करेक्ट कोणत्या दिवसापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार, मैदानी चाचणी केव्हा होणार, या सगळ्या गोष्टींचा प्रश्न पडलेला आहे। मला माहिती आहे काल पण मी लाईव्ह घेतलं होतं आणि त्यामध्ये सर्व काही माहिती दिली होती। तर आजचा जे काही प्रश्न आहे आज महत्त्वाचा ते म्हणजे ऑफिशियल डिक्लेअर झालेला आहे की पोलीस भरतीची जाहिरात 15,000 जवळपास 631 पदांची डिक्लेअर झालेली आहे आणि याच्यामध्ये वयोमर्यादा, याच्यामध्ये परीक्षा शुल्क सर्व काही डिक्लेअर झालेले आहेत। आता फक्त पोलीस भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होते याची आपण वाट बघतोय आणि ते सुद्धा लवकरच होणार आहे। तर आता जी काही माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार पोलीस भरती 2024-25 अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट वरती काम देखील सुरू झालेलं आहे आणि ती ऑफिशियल वेबसाईट आहे पोलीस रिक्वायरमेंट 2024.mahaIT.org। म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सध्या MahaIT या कंपनीकडे दिलेली आहे आणि ती पोर्टल वरती सध्या काम चालू आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वय वाढी संदर्भात 1989 आणि 90 या 2 वर्षातील मुलांना एक वेळची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे, क्लिअर झालेला आहे। त्याच्यानंतर परीक्षा शुल्क मागच्या वर्षी 1,000 रुपये वसूल केले होते, यावर्षी 450 सर्वसाधारण कॅटेगरी वाल्यासाठी, ओपन कॅटेगरी वाल्यासाठी आणि सर्वसाधारणसाठी 350 रुपये जे काही राखीव पद आहेत त्यांच्यासाठी डिक्लेअर झालेला आहे। आता ऑफिशियल जी काही जाहिरात आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती लवकरच, मी तुम्हाला बोललो कालच्या लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितलं की सप्टेंबर महिन्यामध्ये सुरू होऊन जाईल आणि 101% सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील सुरू होऊ शकते। आता मुलांना प्रश्न पडला होता की सर ग्राउंडला किती दिवस बाकी आहेत। बघा सगळ्या गोष्टी मी क्लिअर सांगतो। डॉक्युमेंट काय काय लागणार आहे याच्यावरती स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे, एज लिमिट याच्यावरती व्हिडिओ घेऊन येणार आहे। सध्या आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे फॉर्म भरण्याची प्रक्रिया साधारणतः सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते। सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरून घेतले जातील। त्याच्यानंतर मैदानी चाचणीचा सगळं काही नियोजन सुरू आहे। पावसाळा जसा संपला म्हणजे सप्टेंबरचा अख्खा महिना पावसाळ्याचा आहे, पावसाळा संपल्यानंतर एक 10 ते 15 दिवस ग्राउंड तयार करायला वेळ लागेल। कदाचित जर इलेक्शन मध्ये पडलं म्हणजे साधारणतः जानेवारी मध्ये इलेक्शन होणार आहे आपलं डिक्लेअर झालेलं आहे, जर इलेक्शन जानेवारीच्या पुढे ढकललं गेलं तर कदाचित नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ग्राउंडला सुरुवात होऊ शकते। आता तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही बोलत होते जानेवारी मध्ये ग्राउंड सुरुवात होऊ शकते। बघा मी तुम्हाला सांगितलं जानेवारी मध्ये होऊ शकते, मान्य आहे, पण ज्या पद्धतीने भरती प्रक्रिया फास्ट मध्ये मूवमेंट चालू आहे ते जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट भरोसा कोणत्याच गोष्टीचा आपण ठेवू शकत नाही। कधी देवेंद्र फडणवीस साहेब काय करतील याचा काही नेम नाहीये, ही गोष्ट क्लिअर आहे। त्यामुळे कदाचित नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सुद्धा ग्राउंडला सुरुवात होऊ शकते। जे आपण अदर जिल्हे बघितलं, पुणे झालं, मुंबई झालं, ठाणे झालं, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड वगैरे काही असे विभाग आहेत की त्या ठिकाणी ग्राउंड हे जास्त दिवस चालतात। पण अदर ठिकाण जे आहे म्हणजे 4-5 जिल्हे जर आपण सोडले तर इतर ठिकाणचे ग्राउंड लवकर संपून जातात, म्हणजे साधारणतः 8-10 दिवसामध्ये ग्राउंड संपून जातात। त्यामुळे अदर जिल्ह्यांचे ग्राउंड कदाचित नोव्हेंबर डिसेंबर मध्ये संपून जातील। आणि राहिला प्रश्न मुंबईचा, तर जर सर्व काही ठीक राहिलं तर मुंबईचा ग्राउंड सुद्धा डिसेंबर मध्ये सुरू होऊ शकतो आणि जानेवारीच्या मध्यंतरीपर्यंत ग्राउंड संपू शकतो जर सर्व काही व्यवस्थित राहिलं तर। आणि जर इलेक्शनचा बघा मागच्या वर्षी इलेक्शन आपल्यावरती टांगती तलवार होती आणि या वर्षी देखील आहे। जर इलेक्शन मध्ये आधी टपकलं तर आरामात 1-2 महिने भरती लांबू शकते, पण भरती निघणार हे आम्ही काय आज सांगत नाहीये,
हे गेल्या 2-3 महिन्यापासून 6 महिन्यापासून आम्ही तुम्हाला सांगतो की भरती प्रक्रिया 2025 मध्ये 100% होणार आहे। बाळांनो तयारी करा, बाळांनो तयारी करा। आता मुलांची धांदल उडाली आहे, अरे बाबा एवढं फास्ट प्रोसेस होते, आम्हाला किती वेळ भेटणार ग्राउंडसाठी? मग जर तुम्ही 6 महिने गेल्या वर्षभरापासून प्रॅक्टिस करतायत, चांगले मजबूत प्रॅक्टिस करतायत, तर तुमच्यासाठी 2-3 महिने तरी इनफ आहे। पण ज्या मुलांनी प्रॅक्टिस सुरू केली नाही त्यांच्यासाठी अवघड आहे, कारण त्यांना वाटतं की आम्हाला जास्तीत जास्त महिने भेटायला पाहिजे। आता भेटेल का नाही भेटेल याची गॅरंटी राहिलेली नाही, कधी काय होईल काहीच सांगता येत नाही। मी तुम्हाला एवढंच सांगेल बाळांनो, तयारी करा, तयारी चालू ठेवा। जरी मागच्या वर्षी तुम्ही 1 मार्काने 2 मार्काने वेटिंगला राहिले असाल आणि अजून तुम्ही जर प्रॅक्टिस सुरू केली नसाल तर तुमचा ग्राउंड परत 0 झालेला आहे, ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे। जर तुम्हाला परत त्याच ग्राउंडवरती जास्तीत जास्त मार्क घ्यायचा असेल तर तुम्हाला सुरुवात। आणि महत्वाचं म्हणजे असं एवढं पण घाबरू नका की आता भरती डिक्लेअर झाली म्हणजे मी 2 टाइम ग्राउंड करतो, 3 टाइम ग्राउंड करतो। बघा, सर्वात आधी तुमच्या शरीराची कॅपॅसिटी ओळखायला शिका, तुमच्या शरीराची कॅपॅसिटी किती आहे, आणि त्याच्यानंतर प्रॉपर डाएट फॉलो करा आणि मग ग्राउंडला हार्ड वर्कआउटला सुरुवात करा। आता काही मुलं काय करतील, ज्याने कधी गेल्या 6 महिन्यापासून वर्षभरापासून पळायला नाही, आता भरती डिक्लेअर झाली आता डायरेक्ट 1600 मारतो किंवा जास्तीत जास्त हार्डवर्कला सुरुवात करतो, तर असं करू नका। इंजर होणार, परत पायात प्रॉब्लेम, शरीरामध्ये प्रॉब्लेम सुरू होऊन जातील। पहिले स्टॅमिना तयार करा, स्वतःच्या शरीराला डेव्हलप करा, एक 15 दिवस 8 दिवस जाऊ द्या आणि त्याच्यानंतर फास्ट वर्कआउटला सुरुवात करा। घाई करू नका, आता घाई करून चालणार नाही, एवढंच मला सांगायचं आहे। बाकी ऑफिशियल सगळ्या काही गोष्टी, फॉर्म कुठं भरायचं, कसं भरायचं, जिल्हा कसं चॉईस करायचं, जसं एक जागा डिक्लेअर होतील त्यानुसार मी तुम्हाला सांगत जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्त्वाची माहिती द्यायची होती। व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। आणि ऑनलाईन बॅच सुद्धा आपली सुरू झालेली आहे, जवळपास सुरू झालेली आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण पद्धतीने। आता ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने आम्ही तयारी करून घेणार आहोत आणि ऑफलाईन पद्धतीने कशा पद्धतीने तयारी करून घेणार आहोत, हे सर्व काही तुम्हाला शनिवारच्या व्हिडिओमध्ये सेपरेटली पूर्ण वेळेचा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला देईलच। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।